डेपोटी ए नामदेव अण्णा राम राम. ये बस. काय म्हणता? नामदेव अरे काय आहे माहिती का आषाढात आपल्याला दिंडीची तयारी करावं लागेल वारीची. अण्णा एक वेळ मी बायकोचा वाढदिवस विसरन हा. पण दिंडी विसरायचो नाही. मी म्हणलं तुम्हाला सांगतो यंदा आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. दिंडीची बऱ्यापैकी सगळी तयारी करून घेतली. तुम्ही पेरणीच्या राड्यामध्ये होते. मला तुम्हाला सांगायलाच नको. आपलं जे संयोजक मंडळ आहे ना शामराव आम्ही 4-5 जणांनी आता आम्हाला माहित झालंय तुमच्या आधिपत्याखाली की दरवेळेस कुठं काय मुक्काम आहे काय आहे. आम्ही 15 दिवस आधीच जाऊन भेटी घेतल्या. जिथं मुक्काम करायचं तिथं मुक्कामाची जेवणाची सोय, कुठं प्रवचन ठेवायचे, महाराज लोक, त्याच्यानंतर तो रथ जे आहे का ते शामरावला सांगितलं ते दुरुस्त करून घेतला. सगळं नाश्ता सगळं- जेवण सगळे महाराज संध्याकाळचे मुक्काम सगळ्यांच्या सुविधा सगळ्या पार पाणी गरम पाण्याची कोणाला आंघोळ पाहिजे ते सुद्धा ठेव. ट्रॅक्टर बिक्टर सरपंच सगळं सगळं तुम्हाला सांगतो. एक एक्स्ट्रा ट्रॅक्टर ह्याचा ठेवला, टेम्पो एक पिकअप. जर कोणाला दुखायला लागलं काय लागलं तर का जे म्हातारे कोतारे आहेत त्यांना न्यायला. आणि सरकारी दवाखान्यातून औषधाची पेटी घ्या बरं का. तेवढ्या गोळ्या लिहून घ्या त्याच्यावर मराठीत लिहून घेऊ आपण. सगळे आपले सरकारी दवाखाने डॉक्टर आहेत ना ते आपल्याला देणार आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्या बरोबर डॉक्टर पण येते एक डॉक्टर सुरेश शिंदे येतं ते आपल्या बरोबर अरे मग बरं झालं. मग तो माणूस देव त्याला पावला दरवर्षी वारकरी म्हणून येतो तो माणूस आणि सेवा करतो. पुण्याचं काम दरवर्षी ते आपल्या दिंडीमध्ये करतो. या वर्षी तुम्ही ताण सगळा हेच करून टाकलं. सगळी तयारी झाली. आणि तुम्हाला ते पॉम्पलेट द्यायला राहिलं ठीक आहे गो ते दिंडीचं पॉम्पलेट घेऊन पटकन अण्णाला दाखवायला. ते मला तुम्हाला विसरलोच मी टाकत द्यायचं. आणि काय झालंय ते पॉम्पलेट आले जातं व्हॉट्सअपवर सगळीकडे पसरलेत. 100 प्रिंट काढून आणल्यात आणि ज्या ठिकाणी मुक्काम ठिकाण आहे, तिथं त्या त्यांना ठिकाणी द्यावं लागेल. आणि 2-4 गाव तिथं मंदिरात तिथं चिटकून टाका ना तेवढं काम ग्रामपंचायत. कर. आजच्या आज चिटकव. आणि जे संयोजक मंडळ आहे ना त्यांना प्रत्येकाला 10-10 5-5 पॉम्पलेट जाऊ दे. अरे भारी 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 केलं. महाराजांचे फोटो, विठ्ठलाचा फोटो, ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो, तुकारामाचा फोटो बरं का. अरे सगळे बापरे बाकी लय सगळे गोष्टी तुम्हाला लय चांगली बुद्धी मिळाली या वर्षी. अण्णा, तुम्ही सांगायला असल्यावर आम्हाला काय आलं पाहिजे. आणि ठेवून दे. सगळ्या गावात पण 4-10 ठिकाणी लावून येते. याला पोरा सांगा चिटकायला. आज पोरं घे आणि सगळं हे करून टाक. लय बी नको उगा कुठं जिथं नाही तिथं चिटकू नको. मंदिर जिथं आहे तिथं चिटकू. आणि यादी करा ज्यांना यायचं त्यांच्या घरी त्यांना सगळ्यांना काय काय सामान घ्यायचं ते सगळी तयारी करून घ्या. चालेल. मी काय म्हणतोय आता जाऊ आपण शामरावकडे. त्या रथाचं काय केलं ते बघू. अरे हा, त्याला काय रथाचं सूचना देऊ. चल हा, चला चला. श्यामा ए श्यामा काय हो डेपुटी? आता काय डेपुटी. अरे अण्णा माझ्याकडे आले आणि अण्णाला काय वाटलं की आपण वारीची तयारीच केली नाही. त्यांना काय माहिती यांना तकलीफच दिली नाही आता. लय भारी लय भारी यावेळी. अण्णा या वर्षी ना सगळं नियोजन केलं आम्ही. सगळं म्हणजे पुढचं सगळं, कुठं जेवायचं, कुठं नाश्ता, कुठं सगळं 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 सांगितलं मी त्यांना. पॅम्पलेट दाखवलं. आणि आता आम्ही खासतोयाकडे आलो. रथाचं काय केलं झालं ना. रथ कलर बिलर देऊन एक ओके एकदम झालंय ना? धुवून घेऊन हा, काढला हे एकदम महत्वाचं चकाचक. आहे. ए, ते पताका बिताका शाहीपूर सगळे त्या पखवाज बिकवाज सगळं रेडी केलंय. अण्णा मी आहे ना बॅगा सगळं भरून ठेवल्यात. नुसतं रे. तुम्ही म्हणायचं चाल टाक लगेच निघायचं. आणि अण्णा यंदा आपल्या संघाच्या ताफ्यामध्ये एक विना नवीन दाखल झालाय. अरे वा वा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपल्या सगळं व्यवस्थित आहे. गावाला पांडुरंग हा, पाहुणे पाहुणा. यावर्षी भाऊ. आणि पांडुरंगाची विशेष कृपा आपल्या गावावर आहे म्हणून एवढं गाव गुन्हे गोविंद चाललंय. खरंय, खरंय. म्हणजे लक्ष दे का आहे का आपल्या त्याच्यापेक्षा काय गावात मोठं कधी आहे? चाललंय? चला, खरंय मग ना. काय चला. काय अडचण हा, नाही. तर मी काय तेच म्हणतो म्हणलं तुला विचारावा की तयारी झाली का बाबा सगळी. झाली झाली झाली. सगळ्याला एकदा लाऊडस्पीकरवरून संध्याकाळी सांगा. चालतं, चालतं. बरं का उद्या त्याला दिंडी निघणार आहे म्हणून. ते डिग्याला सांगितलं पाम्पलेट वगैरे लावायला. सगळं आज सगळं होईल. तो म्हणलं गावाची. आणि मग काय व्हॉट्सअपला अडचण ग्रुपला बी टाकलंय. बस 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 चालतं, काय अडचण नाही. आता तक नाही राहिली. आता फक्त बॅगा भरायच्या आणि आता निघायचं. अरे श्याम्या, श्याम्या काय म्हणतो? आवरलं का? हा आवरलं ना. चहा झाला, नाश्ता झाला, आंघोळ बी झाली. सगळी तयारी झाली होय म्हणजे आपल्या दिंडीची? दिंडीची म्हणतोय तू? हा. हा, दिंडीची झाली सगळी तयारी. आता काय नुसतं बॅगा बिगा भरून ठेवलं, निघायचंय फक्त आता. हा होय. हा यावेळेस तुला सांगतो डेप्युटीनी अण्णांनी माझ्यावर जबाबदारी दिली. सगळं मीच पाहिलं संयोजकाचं. सगळं? हा हा. श्याम्या मला बी येऊ दे ना. हे येडा बेडा झाला काय तू? काय झालं मला एकट्याला इथं करमन होय. मला बी यायची दिंडीत. दिंडीत तू डोक्याला शिन्न करू हो माया. तू तुला सांगतो आधीच चाललंय सगळं सुरळीत. एवढी जबाबदारी दिली माझ्यावर, तू कुठं ना करशील. मला न्यायचं नाही मग ते तू यायचा म्हणले. नाही मी नाही करणार कुठं नाही, पण येऊ देन राव. तू आणि कुठं नाही करणार ते तू सांगूच नको भो. आणि तुला यायचं असलं ना तर तू आहे ना डेप्युटीला अण्णाला विचार भो. आपल्याकडे काही नाही तुला सांगू तुम्ही.
आणि आला ना जरी तुला त्यांनी परमिशन दिली जिकून तिकून तर जाल्या श्याम्या अजिबात मागं दिवस एकत्र दिसले नाही पाहिजे. तुला सांगतो जाल्या एका टोकाला तर श्याम्या एका टोकाला. माझ्याकडे लय जबाबदारी आहे, मला सगळं नियोजन पाहिजे. तू काय कर, डेप्युटीला भेट, त्यांना बोल यायचं असेल तुला. काय रे एवढा काटाळ मला. कटवलो नाही मी तुला. मग तू माहिती आहे ना मला वागण्याची पद्धत जी आहे ना ती माहिती आहे मला. दिंडी देऊन काय काय करणार तू, त्यापेक्षा ना मला नकोच डोक्याला ताण. तू आपल्या डेप्युटीला सांग जा. ए जालिंदर बसले वे अण्णा. काय रे बावड्या? झालं का जेवण बिवण? हा हा झालं. मग मग हे ताट इथं काय ठेवले? येईन बा मी उचलीन सर. तुला लय काळजी बस साऱ्या दुनियाची पंचायत. हो अण्णा हा बोल ना. ऐका ना, मला बियायचे दिंडी. हा हा जालिंदर अरे तू काय म्हणतो, फापाला का काय सकाळी सकाळी काय? फापलायचं काय अण्णा याच्यात, मला यायचंय. अरे जालिंदर तू एवढा लंगरी एवढा भंगरीन गावच्या दिंडी बरोबर तुला पंढरपूरला मग आषाढी एकादशीला. मग काय होतं त्याला? ए राम 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 कानाला का झाल्या काही नको रे. काय तू डोक्यात पाडा रे सकाळी सकाळी वोट फाय काही उठ नाही. तू इतका बेकार आहे. तू रस्त्याने काहीतरी असं काही गोंधळ घालशील ना का गावाबरोबर सगळं महाराष्ट्रात नाव घालशील आपल्या दिंडीचं. नाही घालणार हो डेपुटी. डेपुटीला सांगा ना तुम्ही अण्णा, सांगा ना. ज्याला तुला पाय पडू का भाऊ. हे बघ ह्या विषयी माझ्याशी एक शब्द बोल नको तू. चाल अरे कामाला जा घे जात्या पारीला बरं वाटन रुपीला तो कोणतं रोपी बिपी काय नाही, मला यायचंय म्हणजे चालू यायचं. 15 दिवस येड्यावानी नको करू. आणि तू भरोसा नाही, तू काही करतो अण्णा रस्त्याने. नका तळी जाऊ राव. फक्त समजून सांगा ना डेपुटीला फक्त. ए गावाचा प्रश्न आहे, दिंडीचा प्रश्न आहे, नावाचा प्रश्न आहे. जालू उठ चालायला लाग. मी नाही सांगणार. ओठ नाही सांगणार ना. बावाटवाला नका सांगू. रस्त्याने काहीतरी गोंधळ घालायचा आणि घालाय आमच्या गावाचं नाव घालशील तो बरे काही काढी तो. भाऊसाहेब मी 10-15 दिवस नाही आता वारेल चाललोय. तुम्ही चालू थोडं ग्रामपंचायतीकडे लक्ष द्या थोडं. हो डेपुटी ऐका ना. हा थांब ना 2 मिनिट. अहो माय बिले महत्वाचं काम आहे, ऐका ना. बरोबर चालेल, ठीक आहे चालेल, ओके. तुम्हाला करतो थोड्या वेळात call. हो काय बोल आता, काय झालं, काय चाललंय? तुम्ही चालेल वारीला? मग चाललो. मग त्याच्यात काय आता, मला बी यायचं वारीला. तुला वाऱ्याला यायचं मग म्हणजे सगळ्या वारीचा नाच तू आला का? कस काय आहे नाच का नाही? होईन? त्याला तू येड्याने करू नको. वारीचा राडा करू नको. तुला सांगतो चालली वारी, दिंडीत चालली गावातून व्यवस्थित. अजिबात तू येड्याने करू नको. तू घरीच राहा. नाही घरी नाही राहणार मी, येणार आहे वारीला. सगळे आम्ही वारीला येऊ. अरे जाल्या तू कमून माया मागं लागला. संयोजक मंडळ म्हणून मी जर तुला नेलं ना, उद्या काय जर कुठं नाही केलं ना तर सगळं मायावर भांडं फुटन. कस काय मी कुठं नाही केलं, तुमच्यावर कसं भांड फुटन डेपुटी? सगळं माया भांड फुटन ना. तर भांडं फुटन म्हणजे मी येणार आणि मी दिंडीत वारीत कुठं नाही करणार. म्हणजे डेपुटीचं नाव घालणार, गावाचं नाव घालणार. नाही डेपुटीचं गावाचं नाव नाही घालणार. लोकांनी किती हाणलं ना तरी मी गावाचं नाव नाही सांगणार. अरे पण लोक तुला हानतील का? तू तुझ्या कुठं नाही केलं तर हानतील म्हणजे तू कुठं नाही करणार याचा अर्थ. नाही आपल्या दिंडीत अजिबात कुठं नाही करणार. एक काम कर, तुझी बायको बाबा ती जर तुला नेलं ना तर उद्या काही झालं आम्हाला तर आमची येईन ती. कस काय येईन ती नाही वारीला? मी एकटाची वारीला डेपुटी. भाऊ मी तुलाच नाही ना, तिला कावा न्यायचोय, तिला कावा ये म्हणायचोय मी. नका म्हणू तिला. मी येणार म्हणजे येणार. अजिबात जमणार नाही. तुला कोण वारीला येऊन देतो बघ, अजिबात जमणार नाही. कोण म्हणजे? मी येणार. एकट्याची वारी का तुमची? माझी बी वारी. मला नका सांगू. अरे बाबा वारी एकट्याची नाही, अख्ख्या जगाची वारी आहे. मग बरं का, तो विधाता सगळ्या जगाचा आहे. पण तू वारीत आला का, तू वारीचा कुठं ना घालशील काहीतरी, म्हणून तुला नको येऊ म्हणतोय मी. नाही तिथं तुला सांगू का, पिणं खाणं जमत नाही वारीमध्ये. लय पवित्र मनाने जावं लागत झाल्या. बरं का, बिडी सिगरेट नाही जमत. या साऱ्या गोष्टी नको, तू येऊच नको. तुम्हाला दम निघणार, तुम्ही येणार नाही तुमच्या तोंड नीट. ओ डेपुटी ऐका ना राव, येऊ दे ना राव मला वारीला. मला यायचंय म्हणजे. तुझी जबाबदारी मी घेऊ शकत नाही आणि मी तुला म्हणून बी शकत नाही की तू ये म्हणून. तुला काय बरं करायचं जाऊ द्या, तुम्ही माझी जबाबदारी घेऊ नका. फक्त माझ्या बायकोची जबाबदारी घ्या. माझ्या बायकोला सांगा तुम्ही. काय, मला मी? मला वारीला येतंय मी म्हणून. तुझ्या बायकोला सांगू? मग दादा येड्याने करू नको भाऊ, मला नेऊच नको तिकडं. माय वारीच्या आधीच माई घरी वारी निघन ती कोणती घरापर्यंत वारी काढीत आणि माई तुमच्या नवऱ्याला सांगा म्हणून माझ्या नवऱ्याला वारीला चाललंय म्हणून. हे कोण करीन? अजिबात नाही. तुझा आम्ही जाणार. मी येणार म्हणजे येणार. हा ये वारीला येतो. वारीला कुठं ना घालायला. उद्या आहे ना तू त्या सरकारी दवाखान्यात जाऊन सकाळच्या वेळी लवकर दिंडी निघायच्या गोळ्या औषध बॉक्स देणार डॉक्टर साहेब तेवढं घेऊन ये. बरं का, ते जायला आला होता माझ्याकडे. त्या ज्याला तर मला सांगू नका तू का तो चालायला भीतीला ना, तू माझ्याकडे बी आलता मला घेऊन चला म्हणून. नाही ओ डेपुटी, मी त्याला उलट म्हणलं की नको येऊ तू. श्यामा तुला लय बारे सांगितलं राहतो, तो दर कार्यक्रमाला तू ज्याला पाचका करतो. हो मी त्याला हेच सांगितलं, तू आला ना सगळं मायावत होतं म्हणून तुम्हाला सांगतो की त्याला घेऊ नका म्हणून. मी त्याला सांगितलं येऊ नको म्हणून.
तुला सांगू का दिंडी 15 दिवस आहे. 15 दिवस राहीन का नीट त्यो? नाही मला माहिती हा? म्हणून तर मी त्याला म्हणतो. 2 दिवस नेला तरी काही ना काही कुठे नाही घालतो. मी नाही घेणार त्याला. हा तुला सांगून ठेवतो मी, नाही तो रे ना सगळं नाही, सगळं नाही. भांड. तुझ्यासाठी जाले आला ना. होय हो कशी आला तू? हा? तुम्हाला काय करायची? काय आला? काय आला म्हणजे? तुला कोण सांगितलं होतं यायचं? मी माझा आलोय. अरे तू माझा आला मग तुला म्हणलो तर मी आधी घेऊ नको म्हणून. मी म्हणलं त्याला येऊ नको म्हणून. हा? कोण? होय, मी आलोय. आता नीट राह आता नीट राह आला तर मला नका आता सांगू. जाऊ नको चला. काय घेऊन आला? काय आणलंय ते? चल पुढे चल पुढे चल पुढे चल पुढे चल पुढे चल. तुझ्यासाठी जीव वेडा चला करे दे
होय मावशी. आता एवढ्या लांबून आलो तर आपण म्हणलो पाय दुखणारच आजी. घाबरू नको, उद्या तू चोळून देईन मी पाय. थांब, एवढी काय काय करते तुझी देतो चोळून. कर इकडे पुढं पाय. आजनीच मला शिकले असं चोळी जा मग शिरा निघा त्यात. आता उद्याच्या चोळीन राहिले ना. बारूड आपण पुढे गेलो घेऊन आपण मुक्कामी तिथं घेऊन बारूड. रे भारी बारूड म्हणत असते मला माहितीये ना ती काय म्हणती. हा बघ आता मी तुला पाहिलं नाही का कितक्या वेळेस पाहिले अरे पाठा तिकडे तिकडे म्हणत नसते भाजनात. झाले का गाडीत बसणारी. चला शिडी कुठे टाकायची इकडे का पुढे सर. हा निघून टाकू दे आराम पुढे. तुकाराम 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 तुकाराम. कुठे गेला गाडी डावेल. चला हे वाजलं पाहिजे. थांबणार काय झालं का पळतो तू. माझी पिशवी पडली. कुठं पडली मलाच नाही माहित कुठं पडली काय नाही. अरे काय तू एक बावळाट राव जालू. आता किती लांब झालं दिंडी येऊ कुठे शोधायचं तिला. मी बघून येतो. काय पिशीत काय होतं. काय नाही होतं पिशवीत. अरे काय होतं सांग ना मग राव. होतं ते माझा प्रश्न. थांब जालू आता किती लांब जायचं आणि काय महत्वाचं. जाऊ दे चाल. जाऊ दे चाल होईल काय. कपडे चोपडे आपण इकत घेऊ चाल. अरे टायर अंडरपॅन्ट इकत घेऊन देतो ज्याला लय लांब आलो चाल तू. बाळासाहेब अण्णासाहेब पाटील शेटे काय रे काय झालंय याच्यामुळे याला आणलो का काय केलं तो. पिशी हरवली. अरे पिशी हरवली होय. मी म्हणलं काहीतरी कुठाने केलं तो. हरवू दे रे पिशी हरवली तर. काय होतं तू एवढं. अरे डबल आहे का त्याच्यात. आमच्याकडे ना सगळं खायला आणलेलं आहे. खायला आणलंय अंडरपॅन्ट बनले आपण वाटाने घेऊ. चल 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 बर चल चल बस 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 बस. अरे काय लागत तुला जाऊ दे ती पिशी गेली तर. काय होतं काय होतं त्याच्यात. बस खाली. अरे दादा पांडुरंगाच्या वाटाला लागलाय गेली तर जाऊ दे पिशी. तुला काय लागेल खाया प्यायला पैसे आम्ही देतो. पिशी तुला पिशी घेऊन देतो वाखाली बाहेरची. झाल्या रडू नको महाराज काय सांगत बघ. त्याला गप बस रे बस. तुला काय वाटत नाही. विठ्ठलाच्या वाटावर रस्ता पिशी चोरतो तुला विठ्ठल बघून घेईन. तुला काय वाटत की नाही. माल पिशी चोर विठ्ठलाच्या रस्त्यावर तू पिशी चोरतो ना तुला विठ्ठल बघून घेईन. तू तिथं बघता काय तुला विठ्ठल काय
काय अरे बाळा मी चोरी केलेली नाही रे. मग काय केली ती तुझी पिशवी चोरायची मला काय गरज पडली? हा आणि काय त्या पिशवी मध्ये असं? तुला काय करायची माझं महत्वाची वस्तू आहे त्या पिशवीत. अरे पण मी तुझी पिशवी चोरलीच नाही. छोट्या तू एवढ्यासाठी येतो का दिंडीत पिशव्या चोरायला? अरे बाबा इथं कोण चोर नाही, इथं सगळेच चोर आहे. गप तुझी चोरी नको दुसऱ्यावर लाटू. अरे बाबा हे सगळं जगच चोर आहे. एखादा एखाद्यावर आयुष्यभर विश्वास ठेवतो, पण समोरचा व्यक्ती त्या विश्वासाचा विश्वासघात करतो आणि इथं तो त्याच्या भावनेची चोरी करतो. सत्तेत टिकून राहण्यासाठी कुणी पैसे देऊन मताची चोरी करतं. न्यायाच्या चौकटीत खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून ते सिद्ध करून कुणी न्यायाची चोरी करतं. देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या भीतीपोटी कुणी अस्मितेची चोरी करतं. अरे एक ना हजार असे तुला चोरीच्या गोष्टी मला तुला सांगता येतील. बाळा हे सगळं जगच चोर आहे, हा बाजारांचा चोर आहे. आणि इथं बहुतेक सगळे जण आहेत ना चोर आहेत, पण ती सगळी जण आहेत ना उजळ माथ्याने फिरतायत, कारण त्यांची चोरी अजून पकडली गेलेली नाही. होय लय नको ज्ञानाच्या गोष्टी पाजू. माय पिशवी चोरी तू मला सांगतो वय तू भामट्या. असं काय धन आहे तुझ्या पिशवीत? माझ्या पिशवीत हे बघ कोण आहे ते? माझे आई वडील आहेत. मग हा फोटो घेऊन का चाललास तू? माझे आई बाप विठ्ठलाचे लय मोठे भक्त होते. त्यांची लय इच्छा होती वारीला जायची, पण त्यांची इच्छा कधी पुरी नाही झाली. लोकांची इथं सालानी काम करायचे, ते काम करू करू माझ्या बाप मिळाला, पण त्याची इच्छा कधी नाही पुरी झाली. आता त्यांची इच्छा आहे ना जाल्या पुरी करणार. त्यांना कधी वारीला जाता नाही आलं, आज जाल्या वारीला घेऊन जाईल. त्या पंढरपुरात गेला ना विठ्ठलाला करून सांगायला या बाग तुझ्या घरी भक्त आले वाटत्या आमच्या माय पेशी चोरी. तर मला ज्ञानाच्या गोष्टी शिकित काय? जो आई वडिलांची सेवा करतो तोच खरा भक्त. जालबा तुझी वारी पूर्ण झाली. अरे मला वारीला जायचं अजून. झाल्या अरे झाल्या इथं काय करतो तू? अरे दिंडी कुठे गेली? काय करतोय तू? काय करतो म्हणजे अण्णा पिशवी सापडली ना. तुम्ही जर असते ना त्या चोरट्याला असा आणला असता, असा निपचिला असता ना, लय पत्कीला असता अण्णा. पण ते हसता हसता काय म्हणला जालबा ती वारी संपल झाली. त्या ओळखीचा होता करतो नाही म्हणजे ते तुला जालबा म्हणला? हा त्याने पिशी आणून दिली. काय आहे त्या पिशीत भाऊ? हो अण्णा माझे आई वडील होते ना. आई वडिलांचा फोटो होता. हा कुठे गेला तो? मग तू इकडे गेला गायब झाला चोरटा भामटा. चोर? हा जालू, तुला जालू म्हणला, तुला पिशी पोचली. ते साधा सुद्धा चोर नाही. अरे पंढरीचा चोर होता तो जाल्या. अरे पोरा नशीब काढलं तो. अरे तुझ्या कुळाचा उद्धार झाला. 35 वर्ष झाले मी वारी करतोय, मला का दर्शनला दिलं पांडुरंगांनी. आणि पोरा अरे तुला साक्षात विठ्ठलाने स्पर्श केला, दर्शन दिलं, आणि तुझ्या आई वडिलांच्या वारी नाही घडली. त्यांना आशीर्वाद दिला. जालू किती मोठा झाला. अरे उद्धार केला कुळाचा, भाग्यवाले पोरा. ए पांडुरंगा तू खरंच असा विचित्रच आहे रे बाबा. ए सावळ्या, ए माऊली, ए पांडुरंगा, ए विठ्ठला. अरे विठ्ठल विठ्ठल आलो रे पांडुरंगा मी आलो.